नष्ट केलं जावं, कायद्याने नष्ट केलं जावं हे आमचं म्हणणं आहे। विशाळगडावर जे अधिकृत बांधकाम आहे ते मुक्त झालं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने ज्या विशाळगड किल्ल्याचा आश्रय घेतला होता, आज त्याच विशाळगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात लँड जिहाद झाले असून त्या ठिकाणी अनधिकृत मस्जिद, दर्गे व पक्के घरे बांधण्यात आलेले आहेत। परंतु पुरातत्व विभाग व जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे आज मुंबई येथे विशाळगड किल्ल्यावर झालेल्या अतिक्रमणावर व अनधिकृत बांधकामावर कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने विधान भवनाच्या बाहेर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये सकल हिंदू समाजाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यकर्त्यांकडून आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे व छत्रपती शिवाजी महाराज की जय, विशाळगड अतिक्रमण मुक्त करा अशा घोषणा देत या ठिकाणी या अतिक्रमणाला हटवण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। यावेळी मुंबई पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे। आपण बघू शकता विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी आज जे सकल हिंदू संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत मुंबई विधान भवनाच्या बाहेर जे आहेत ते मुंबईच्या विधान भवनाबाहेर आंदोलन करतायत। या ठिकाणी त्यांनी जोरदार घोषणा या ठिकाणी केलेल्या आहेत, परंतु पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते जोरदार या ठिकाणी घोषणा देत आहेत, आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे। या ठिकाणी आपण बघू शकतात की ज्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन विधान भवनाच्या बाहेर करण्यात आलं आणि या ठिकाणी कुठेतरी सरकारचं लक्ष वेधण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतात या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या ठिकाणी सगळे कार्यकर्त्यांना या ठिकाणून नेण्यात आलेलं आहे। विशाळगडावरचं अनधिकृत बांधकाम नष्ट केलं जावं, कायद्याने नष्ट केलं जावं हे आमचं म्हणणं आहे। हे संविधान आहे, संविधानाच्या पद्धतीनं प्रत्येकाला हक्क दिलेला आहे आणि अनधिकृत जे असेल ते सगळं बांधकाम नष्ट। आम्ही सातारावर राहिलो, सातारा आमची विशाळगड मुक्त झाला पाहिजे। विशाळगडावर जे अधिकृत बांधकाम आहे ते मुक्त झालं पाहिजे। त्यासाठी सरकारला आम्ही जाग देण्यासाठी आम्ही इथं आलो आहे। आमची संघटना आहे, आम्ही एक संघटना वगैरे आमची काय नाही, फक्त विशाळगडाला आम्हाला मुक्ती पाहिजे, त्यासाठी आम्ही इथं आलो। विशाळगडाला